मी वाटते अजून रवटायले. हां मी रवटायला जात राहते जॉब इंटो. सारा धंदा पडला राहते घरातला तसाच कुठीसा जाते कुठी नाही. रोजच सवय यायची. रोजच निरा रोजच चाय लावून ठेवला येईन. सकाळची चांगली हिंडून फिरून येते मग कामं करते पासल्या पाहिजे घरातले. मग स्वयंपाकाले 12 वाजवते. 12 वाजता 1 वाजता स्वयंपाक नाही सरत तिकडे. आता येऊ देईल घरी. सांगतोच आज लई दिवस झाली पाहूनच राहिली. रोजचा धंदा लावून ठेवला येईन तर. नवऱ्याचा तर जसा काही धाकच नाही आहे कोणत्या गोष्टीचा. नवऱ्याला तर कशीच नाही दबत. आली का बाई? आली वाटते. झाला वाटते रवटाय ना. उठली का सुटली? कधी पण कोणते काय टाईमले चालली बाहेर निघाली कधी पण. सकाळचा टाईम आहे का काही कामं व्हायचे आहे धंदा व्हायचा आहे आपला तर त्याचं काही नाही आहे. उठली का सुटली जाय. गेलती मी उलशी बाहेर. 2 मिनिटं बाहेर गेलं का तुमची बरोबर लागते कलकल. कधी पण गेलं बाहेर काही ना काही राहतेस तुमचं. कधी जातं काय? रोजचंच नाटक आहे ना तुझं. सकाळ झाली 8 वाजले का बरोबर घराच्या बाहेर निघतं राहायचं. सगळा धंदा तसाच पडला घरातला. त्याचं टेन्शन नाही आहे धंद्याचं का लवकर कामं झाली पाहिजे म्हणून आपले. स्वयंपाक करतं मार पासल्या पाहिजे 12 1 वाजता स्वयंपाक करतं मग. एवढंच तुम्हाला हे आहे तुम्ही घेता ना करून. मा वाटणीचा करून घ्यायचा तुम्ही. माकडून जशी कामं होते तशी कर तुम्ही. एवढीच आहे तुम्हाला तर करायचं आपलं स्वतःच. कधी निरा कटकट लावत राहता. निरा टोकता कोणत्या गोष्टीले. घर गेलं तर कधी सारवच नाही लागत तुले. घर तर सगळी सारणच नाही आहे. 8 दिवसातून एकदा सारवतं फक्त. निघे ना मग तिकडे पोपडे घरातले. पहिले सारा घर पुंजून ये ना आणि मग कामं करणं. मग येड होते म्हणते कामाले मला येड होते कामाले. मग कशी फेकजोक कामं केली अर्धे खरकटे काबत झालं. तुम्हाला मा कामाचा एवढंच तरच आहे. एवढंच मा हातची कामं पसंत नाही पण. तर स्वतः करून घ्या मी म्हणतो. काय मग मला म्हणा लागते. बस हे शिकवलं फक्त माय बापांना बाकी काही नाही शिकवलं वाटते. हेप्पा तुम्हाला सांगू राहिली आता काढले तर काढले. याच्यासमोर काढायचे नाही म्हटलं माय बाप. तुमच्या घरी काही खायला येऊ राहिले का ते. आता कशी झोमली आता कशी झोमली. तिकडे नीर भांडणाचे खूप काळात आहे ते बुडकी आणायची. जेव्हा पण तेव्हा नीर मनमदा तोंड मारते कोणती एक गोष्टीत. नवरा जाते सकाळीच कामाने. नवऱ्याला काय माहीत नाही बायको काय करते काय नाही घरी तर. नवरा आली का बाबा अशी कामं करते नवऱ्याच्या समोर जशी सकाळपासून हिचा हात नाही रिकामा. हे करू का ते करू करतो आणि सकाळची चांगली रवटवून घेते. झलक मारते नीरा नवऱ्यासमोर. एक नंबरची नाटकी आहे पण तू. खरंच लय नाटकी बाई आहे तू. काहून सुद्धा चालू आहे तर पटून गेला काय. लय बोलू राहिला तुम्ही. देऊ का अलग काढून. मग अलग काढलं म्हणजे मग समजा आपलं करायला लागलं म्हणजे. आता भेटू राहिला आहे तर लय तोंड फुटू राहील तुम्हाला. तू काय काढतो मला याला. माझ्याच घरातून मला अलग काढशील तू. चल हे तिकडे. झाले बाई कामं युद्धाची. आज उशीर लवकर झाली आरामशीर. कोणी घरी नाही तर जास्त घरी नव्हतं तर पटपट माझी कामं उरकले म्हटलं. नाही तर रोज मला 2 असते कामाले. आज 12 नाही वाजत कामं झाली माझी सारी. लय दिवस झाले मी आता बहिणीला फोन नाही लावला. आणि तिचाही नाही आला किती दिवस झाले फोन. कशीच फोन नाही करत बी. मी फोन नाही केला तिला तर आता फोन करतो तिला काय करू राहिली तर. मग रिंग चालली नुसलून कोण नाही राहिली आहे. हॅलो बोलो बाई. काही नाही बापा. लय दिवस झाले तुला फोनच नाही केला आणि ताई नाही केला फोन मला. तू तर कशीच फोन नाही करत. मलाच करायला लागतं कधी पण म्हणून फोन. आता मग ती आठवण आली ती तर मग करा म्हटलं फोन सांगतं म्हणून केलं. काय कुठं फोनच नाही करणार बिचारे. कामच पुरते मला किती वेळपर्यंत. आता हे कपडे शिवतो तर कपडे शिवाले मग कामं झाले का पटकन कपडे शिवाले बसतो. लय गिऱ्हाईक आहे ना आता. लग्न सराई आहे तर लय लोक कपडे आणून टाकू राहिले. लय गिऱ्हाईक आहे आता. मलाच तर बिचारे घरचेच कामं करतो तर 2 वाजते मार कामाले. तर आज तू तर जास्तीच काम करते. तू तर म्हणा शिलाई कामच करते. तुला कोण लागण एवढा. झाला स्वयंपाक गिपाक जेवण झाले. झाले स्वयंपाक झाला जेवण व्हायचे. हे घरीच नाही आहे तर मग आता मी कपडे शिवत बसली. काय आमच्या घरी कोणीच घरी नाही आहे. कामं झाले आज जेवणही झाले पण घरी नाही कोणी. तर मग मी म्हटलं चल बेवसा करतं म्हटलं फोन. काहून तुझी सासू कुठं गेली. तर माझी सासूबाई गेली बँकेत. त्याला काम होतं उलसकतं बँकेचं. आणि हे घरी नव्हते. भाऊजी घरी नाही आहे. बाबाचं जेवण झालं ते उलसक बाहेर बसायला गेले. आणि पोरगी झोपली आहे माईवाली. कधी चालली मग तू आईच्या घरी जात नाही का आईच्या घरी यावर्षी. जाऊ ना आता माझ्यावरचे कपडे झाले कमी झाले. मे महिना लागला म्हणजे जाऊ. तू नाही येशील काय. येतो मी येतो. आता लेकराच्या परीक्षा झाल्या. आता सुट्ट्या लागल्या त्याला 4 दिवस झाले तिला सुट्ट्या लागल्या. तर मग जाऊ मे महिन्यात जाऊ आपण. वहिनी जाईन ना त्याच्या आईच्या घरी कधी जाते तर त्याला फोन करायला लागेल मग कधी जाते त्या. मग त्या जवळ आल्यावर जाऊ नाही तर मग त्या जायच्या आधी जाऊ. काय माहीत बापा आता ते थांबते का नाही थांबत आपण गेल्यावर. नाही तर आपण जाऊन ती चालली जाऊ तिकडे. पाहा लागून फोन घेऊन करून विचारून पाहा लागून तिला काय म्हणते. बरं करून पाहिजे ना फोन विचारून पाहिजे काय म्हणते तर. बाकी ते लेकरं कुठं गेले बाहेर खेळाले. नीरा दिवसभर खेळ नसे आता परीक्षा संपल्या तर. बाई आमच्या इथं उद्या हनुमान जयंतीचा कार्यक्रम आहे. हनुमानचं मंदिर आहे तर तिथं नाही काय हनुमानाच्या मंदिरात कार्यक्रम राहिलाच होता. आता 2-4 दिवस झाले करू राहिले पोट्टे करू माणसं सारेजण करू राहिले पण तो राहूनच राहिला. तर आता उद्या आहे म्हणते बाई. आता मला तिथं तुळशी डाळ आणि तांदूळ येऊन द्यायला लागून. उद्या रातची खिचडी आहे म्हणते बापा. खिचडी आणि कढी आहे म्हणते. तर मला वर्गणी नेऊन टाका लागून तिथं. माझे तांदूळही राहिले उलशीक निसाचे. आता उलशीक निसून घ्यायला लागून नेऊन द्यायला लागून. आमच्या घरापाशी होता. आमच्या घरापाशी तर हनुमान जयंती दिवशी झालं झाल्यावर त्याच दिवशी जेवण होतं.
आमच्या घरापाशी आहे, शनिवारी घेतलं मग पट्टेनं. बाकी तब्येता गिब्येता चांगल्या आहे घरच्या सगळ्याच्या? हां हो, चांगल्या आहे चांगल्या आहे, साऱ्याच्या चांगल्या आहे आता. त्या घरी काय म्हणते, त्या घरी चांगल्या सगळ्याच्या? आता चांगल्या आहे बाई, पण आता 8 दिवसाच्या आधी बाई माझ्या सासूची तब्येतच बिघडली होती माय. हां, आणि एकदमच बेहोश पडली होती आणि कच्च्या कशीच माहिती बाई, जशी पंढरीच घाबरली होती. हां, मला तर समजेच नाही काय झालं आणि काही नाही, तर अचानकच झालं ना. पण आता चांगली आहे. हो का हो, काय झालं पण? बीपी झालं वाटतं बी त्याची कमी. बरं बाई, मग ठेवतो मी आता. हां, करतो ते कामं.